एकाला धक्का दिला की सारी माळ तुटते। सध्या संजय शिरसाट यांच्या बाबतीतही हेच बरोबर ठरतंय। एक प्रकरण बाहेर आलं, मग दुसरं, आणि आता तर जुन्या जुन्या गोष्टीही पुन्हा चर्चेत येऊ लागल्यात। चला तर मग आज आपण खास चर्चा करूया संजय शिरसाट यांच्या काही जुन्या आणि गाजलेल्या प्रकरणांवर। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या शिरसाटांनी मंत्रिपदापर्यंत उडी घेतली असली तरी देखील अनेकदा ते वादग्रस्त नेते म्हणून पुढे आले। 2001 ला त्यांच्या राजकारणाचा प्रवास सुरू झाला। 2009 ला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। अर्थात ही त्यांची चौथी टर्म होती। सामाजिक न्याय मंत्रिपदाचा पदभार सांभाळत असताना ते अचानक चर्चेत आले। आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ। पण हे काही नवीन नाही, त्यांच्या जुन्या प्रकरणांवर नजर टाकूयात। आयकर विभागाची नोटीस येण्याचं कारण सांगायचं तर शिरसाटांकडून संभाजीनगरतील विट्स हॉटेलच्या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मुळात हॉटेलची किंमत 100 कोटीपेक्षा जास्त असताना शिरसाटांनी लिलावात किंमत कमी दाखवल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केलाय। कंपनी लिलावात सहभागी होण्यास पात्र नसल्याचाही दावा त्यांनी केलाय आणि सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत। दुसरं प्रकरण शेंद्रा MIDCचे मूळ जमिनीचा हेतू ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागा होती। मात्र आरक्षण बदलून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावे जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरालगत वर्ग 2 ची जमीन नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप संजय शिरसाटांवर आहे। कोट्यावधीची जमीन कवडी मोल किमतीत घेतल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आहे। काही महिन्यांपूर्वी मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले होते। सिद्धांतने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर त्या महिलेने ते आरोप मागे घेतले। हे आमचं पर्सनल मॅटर असल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं आणि शिरसाटांच्या घरातल्या बेडरूम मधला एक व्हिडिओ देखील समोर आला। या व्हिडिओमध्ये 2 बॅगा दिसत आहेत, त्यापैकी एका बॅगेत नोटांचे बंडल असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केला होता। यामुळे संजय शिरसाटांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचं चित्र सध्या समोर येते। संजय शिरसाट यांच्यावरचे आरोप किती खरे किती खोटे हे तर तपास यंत्रणा आणि न्यायालय ठरवेल, पण एकाला धक्का दिला की सारी माळ तुटते या म्हणीला सध्या शिरसाटांच्या प्रकरणांनी जोरदार पुष्टी दिली आहे, एवढं मात्र नक्की। मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।